मॅथ्स फॉर सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आपण बघतोय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स। ऑलरेडी आपली 4 लेक्चर झालेली आहेत। एक्सरसाइज फर्स्ट एक्सरसाइज त्यातला आपण सोडवायला घेतलाय। 2 मेन क्वेश्चन झालेले आहेत। आता उरलेले 2 मेन क्वेश्चन जे आहेत, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4, ते आपण या लेक्चरला इथे बघणार आहोत। पहिले एग्जांपल बघूया। एक्सरसाइज 4.1 main question number 3, page number 119. Find a combined equation of pair of lines. Combined equation काढायचा आहे। pair of lines passing through the origin मधून पास होणाऱ्या लाईनचे combined equation and perpendicular to the lines represented by following equations. x square minus 8xy plus 3y square is equal to 0. बघायचे आपल्याला काय काढायचंय, कंबाईन इक्वेशन काढायचंय। कोणाचं तर हे जे इक्वेशन आहे हे कंबाईन इक्वेशन आहे। ओरिजिन मधनं पास होणाऱ्या 2 लाईनचं हे कंबाईन इक्वेशन आहे। आपल्याला जे काढायचंय त्या लाईन, ह्या ज्या 2 लाईन आहेत, या इक्वेशन मध्ये ज्या 2 लाईन आहेत त्या लाईनला परपेंडिक्युलर आहेत आणि त्या 2 लाईनचं आपल्याला कंबाईन इक्वेशन मिळवायचं आहे। आता आपण बघूया। लेट m1 m2 be the slopes of given lines. m1 m2 आपण स्लोप कन्सिडर केलेला आहे। मग आपल्याला त्याचे ती जी काही इक्वेशन आहे त्याच्यावरनं काय मिळतं बघा। m1 plus m2 is equal to minus 2h/b। हे आपण पहिल्या 2 लेक्चर मध्ये बघितलेलं आहे। हे काय आहे ते m1 plus m2 म्हणजे काय, m1 into m2 म्हणजे काय, फर्स्ट 2 लेक्चर मध्ये बघितलेलं आहे। m1 plus m2 जर याच्यापासून तयार होणाऱ्या 2 लाईन आहेत त्यांचे स्लोप m1 m2 असतील तर m1 plus m2 is equal to minus 2h/b। ते माझं लिहायचं राहिले, तुम्ही समजून घ्या। Here a is equal to 5, 2h is equal to minus 8 and b is equal to 3. By comparing this equation with ax square plus 2hxy plus by square is equal to 0, we get a is equal to 5, 2h is equal to minus 8, b is equal to 3. Therefore, m1 plus m2 is equal to 2h/b minus 2h/b means minus 2h means minus 8 upon b means 3. So this is equal to 8/3. And m1 into m2 is equal to a upon b. a upon b means 5/3. हे इथे इथपर्यंत आपल्याला मिळालेलं आहे। आता आपल्याला ज्या रिक्वायर्ड लाईन आहेत त्या या 2 लाईनला परपेंडिक्युलर आहेत। Therefore, slopes of required line are 1/m1 and 1/m2. करेक्ट आहे? नाही करेक्ट आहे। काय येणार, -1/m1 and -1/m2। आता हा जो स्लोप आहे आणि हा जो स्लोप आहे हे एकमेकाला परपेंडिक्युलर असलेल्या लाईन आहेत, त्यामुळे त्यांचा स्लोप हा मायनस रेसिप्रोकल येणार, -1/m1 -1/m2। सिन्स दिस 2 लाईन्स, या ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्या ओरिजिन मधून पास होत आहेत, since the required lines passing through origin therefore their equations are, origin मधून पास होत आहेत, हा स्लोप आहे y is equal to mx means y is equal to minus 1/m1 into x. So this is equal to, that is m1y is equal to minus x.
देअरफॉर m1y प्लस एक्स, हा m1 इकडे आणते, मग इथे मायनस एक्स राहणार, तो प्लस एक्स इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू, दुसरी लाईन असणार आहे, त्याचं इक्वेशन काय असणार आहे, दुसऱ्याचा स्लोप -1/m2 आहे इंटू y इंटू एक्स, सॉरी, दॅट इज m2y प्लस एक्स इज इक्वल टू 0. ही दोन त्या रिक्वायर्ड लाईनची इक्वेशन झाली. त्याचं कंबाईन इक्वेशन विचारलेलं आहे. their combined equation m1y plus x m2y plus x is equal to 0. That is m1y m2y plus x एक्सपांड करते हैं फक्त प्लस एक्स m2y प्लस एक्स. हे जे आहे आणि हे आहे, मी हे इथे लिहून ठेवते. m1 प्लस m2 इज इक्वल टू 8/3, m1 इंटू m2 इज इक्वल टू 5/3. which is equal to m1 m2 y square plus m1x plus m1xy, sorry, m1y into x m1xy plus m2xy प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे मी काय केलंय, फक्त एक्सपांड केलं. ही लाईनची इक्वेशन मिळाली, त्याचं कंबाईन इक्वेशन म्हणजे काय होतं, तर ह्या दोन इक्वेशनचा प्रॉडक्ट इज इक्वल टू 0. मग ह्या दोन इक्वेशनचा प्रॉडक्ट घेतला इज इक्वल टू 0. ह्या स्टेपला काय केलंय, एक्सपांड केलंय फक्त, बाकी काय केलं नाही. हे एक्सपान्शन करून लिहिलंय विच इज इक्वल टू m1 m2 आपल्याकडे मिळालेले आहेत. m1 इंटू m2 इज इक्वल टू 5/3 y स्क्वेअर प्लस, आता इथे बघा xy कॉमन निघते, ब्रॅकेटमध्ये m1 प्लस m2 राहणार आहे. लिहिते मी m1 प्लस m2 इंटू xy, m1 प्लस m2 इंटू xy प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 0. देअरफॉर 5/3 y स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 इज इक्वल टू 8/3 इंटू xy प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे इक्वेशन तुम्ही असंही लिहू शकता किंवा हा 3 इथे मल्टिप्लाय करून सुद्धा तुम्ही लिहू शकता. 3 ने मल्टिप्लाय केलं तर असं होणार बघा, 3x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. 3 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर कॅन्सल आउट होणार, म्हणजे हे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन झालं विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. कळलं? असंच अजून एक एक्झाम्पल बघूया आपण सेम एक्सरसाइज मधलं. xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. सेम लाईनवर सोडवायचं आहे, यात काहीच वेगळं नाहीये. xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे होमोजिनियस इक्वेशन आहे, डिग्री 2चं इक्वेशन आहे, म्हणजे हे कंबाईन इक्वेशन आहे दोन लाईनचं, ओरिजिन मधनं पास होणार आहे. आता हे कम्पेअर करून बघूया. इथे कोणाशी करणार कम्पेअर, बाय कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0, a इज इक्वल टू 0, 2h इज इक्वल टू 1, 2h इज इक्वल टू 1. इथे a ची टर्म नाहीये, सो a इज इक्वल टू 0 अँड b इज इक्वल टू 1. Let m1 and m2 be slopes of given lines. Therefore m1 plus m2 सेम इक्वेशन वापरायचे, वेगळं काहीच नाही. -2h/b, -2h म्हणजे इथे -1 झालं, अपॉन b म्हणजे 1 झालं, म्हणजे जे काय झालं सांगा, सिम्पली -1 झालं.
मायनस 2h अपॉन बी, सगळं 1 1 आहे, मायनस 2h अपॉन बी अँड m1 इंटू m2 a अपॉन बी पैकी a 0 आहे, b 1 आहे, त्यामुळे हे झालं 0. लेट किंवा देअरफॉर म्हणायचे, देअरफॉर मायनस 1 अपॉन m1 अँड मायनस 1 अपॉन m2 आर स्लोप्स ऑफ रिक्वायर्ड लाईन. हे असे का लिहिले स्लोप मायनस 1 अपॉन m1 आणि मायनस 1 अपॉन m2 का लिहिले, तर गिवन कंडिशन आहे, एक्झाम्पलची कंडिशन जी आहे तिथे परपेंडिक्युलर आहेत. देअरफॉर their equations y is equal to minus 1 upon m1 x, that is m1y plus x. सेम मगाशी आपण जसं सोडवलं तसंच एक्झाम्पल होणार आहे. and y is equal to minus 1 upon m2 x, that is m2y plus x is equal to 0. आता त्याचं कंबाईन इक्वेशन, देअरफॉर दे आर कंबाईन इक्वेशन. आता काय करायचं पुढे जाऊन, जसं मी मगाशी एक्सपांड केलं होतं तसं हे एक्सपांड करायचं आणि एक्सपांड करून झाल्यानंतर तुम्हाला तसंच मिळणार m1 इंटू m2 m1 प्लस m2. मग तिथे ह्या ज्या काही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत m1 इंटू m2 आणि ही जी काही व्हॅल्यू मिळालेली आहे ती सबस्टिट्यूट करायची, म्हणजे तुम्हाला तुमचं रिक्वायर्ड जे काही सोल्युशन आहे ते मिळेल. हे पुढचा जो पार्ट आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि मला त्याचा फोटो टेलिग्रामला टाकायचा आहे. आता नेक्स्ट एक टाईप बघूया आपण, फाइंड के. हा पण एक सोपा टाईप आहे, सेम फॉर्म्युलांवर आहे, वेगळं याच्यात काहीच नाही. ॲक्च्युली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे चॅप्टरच मुळात खूप सोपं आहे, आउट ऑफ आउट मार्क्स मिळवून देणारं असं हे चॅप्टर आहे. त्यामुळे हे व्यवस्थित अभ्यास करा या चॅप्टरचा. थोडेफार मार्क्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या काही एक्झाम्पलमध्ये जाऊ शकतात, पण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये किंवा याच्या पुढचं व्हेक्टर किंवा LPP मध्ये एकही मार्क जात नाही स्टुडंटचा. त्यामुळे हे केअरफुली करा, सोपं आहे, प्रत्येकाने करा. फाइंड के इफ द सम ऑफ द स्लोप ऑफ लाइन रिप्रेझेंटेड बाय इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. एक्झाम्पल 4-1 सेम एक्सरसाइज मधलं एक्स स्क्वेअर प्लस के एक्स वाय मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे दोन लाईनचं. लेट स्लोप्स ऑफ लाईन्स m1 and m2 आपण अजून केले. त्याच्यानंतर त्याने काय सांगितलं माहितीये, सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स ट्वाइस देअर प्रोडक्ट. सम of the slopes of the lines are twice their product. ही कंडिशन त्यांनी एक्झाम्पल मध्ये दिलेली आहे. सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स आर ट्वाइस देअर प्रोडक्ट, ही कंडिशन त्यांनी दिलेली आहे. आता ही दिलेली आहे, याच्यापैकी m1 m2 आपल्याला मिळते, m1 प्लस m2 आपल्याला तिथून मिळते, ते आपण लिहून घेऊया. बाय कम्पेअरिंग गिव्हन इक्वेशन विथ, हे सगळं लिहा. a इज इक्वल टू 1, b is equal to 2h is equal to k and b is equal to -3. जसं पहिल्या एक्झाम्पल पासून आपण करत आलोय तसंच करायचंय. m1 प्लस m2 is equal to -2h upon b. -2h म्हणजे -k upon b means -3. बघा मायनस, हे मायनस साइन त्याचं मायनसचं, 2h म्हणजे k झाला आणि b म्हणजे -3 झाला. सो दिस इज इक्वल टू k/3. m1 into m2 is equal to a upon b means 1 upon -3, so -1 upon 3. आता कंडिशन काय, तर m1 plus m2
देअरफॉर आता ही कंडिशन इथे लिहिलेली आहे, पुन्हा मी लिहित नाही. m1 प्लस m2 इज इक्वल टू म्हणजे m1 प्लस m2 मीन्स k/3 m1 प्लस m2 बघा m1 प्लस m2 इज इक्वल टू k/3 इज इक्वल टू k/3 इज इक्वल टू 2 टाइम्स m1 m2 2 टाइम्स m1 into m2 means -1/3 -1/3. Therefore आता 3 कॅन्सल आउट होणार, k इज इक्वल टू -2. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. असे अजून काही एक्झाम्पल आहेत, वेगवेगळ्या कंडिशन फक्त दिलेल्या असणार. कुठल्या कंडिशन, तर या कंडिशन ज्या आहेत ह्या वेगळ्या दिलेल्या असणार, बाकी सगळं काही सेम आहे. बाय कंपेअरिंग लिहायचं, हीच 2 इक्वेशन वापरायचे आहेत आणि एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. काही बघा तुम्ही एक्झाम्पल आलं नाही तर मला विचारा. अजून एक याच्यामध्ये विचारलं जातं ते म्हणजे फाइंड अ कंडिशन दॅट लाईन कोइन्साइड किंवा त्याच्यावर काहीतरी कंडिशन दिलेली असते आणि ते एक्झाम्पल सॉल्व करायचं. ते एक एक्झाम्पल आपण बघूया. ऍक्च्युली ते 2 टाईप झाले, 3 एक्झाम्पल झाले तरी. अजून एक टाईप फक्त याच्यातला राहिलेला आहे, तो बघूया. Find a condition that the line 3x minus 2y is equal to 0 coincide with one of the line represented by. Find a condition that the line 3x minus 2y is equal to 0 coincide with one of the line represented by x square plus 2hxy plus by square is equal to 0. कंडिशन फाइंड आउट करायची आहे. बघा इथे ही एक्झाम्पल सोडवायची एक स्टँडर्ड मेथड आहे. ह्या दोन हे जे आहे ह्या 2 लाईन आहे. ह्या 2 लाईन पैकी एक लाईन जी आहे ती याला कोइन्साइड करते. म्हणजेच काय, याच्यातली एक लाईन आहे ती लाईन या लाईनला पॅरलल आहे. म्हणजे याच्यातली जी एक लाईन आहे त्या लाईनचा स्लोप आणि या लाईनचा स्लोप हा इक्वल आहे. सिन्स 3x minus 2y is equal to 0 coincide with one of the line, therefore slope of that line is, आता याचा स्लोप किती, हे 2y इकडे गेल्यानंतर 3/2. स्लोप कसा काढायचा पुन्हा एकदा सांगते बघा. स्लोप कसा काढायचा, स्टँडर्ड y इज इक्वल टू mx प्लस c या फॉर्मॅट मध्ये दिलेलं इक्वेशन लिहून घ्यायचं लाईनचं. आता हे कसं होणार, 2y इज इक्वल टू 3x, y इज इक्वल टू लिहायचं, y इज इक्वल टू 3/2. y इज इक्वल टू पाहिजे, y चा कोएफिशियंट 1 पाहिजे, हा 2 इकडे जाईल. त्यामुळे स्लोप काय झाला 3/2. कोणाचा, या लाईनचा स्लोप 3/2 झाला. त्यामुळे याच्यामध्ये जी एक लाईन आहे त्याचा स्लोप किती झाला, 3/2 झाला. आता याचं ऑक्झिलरी इक्वेशन मिळवायचं. सिन्स bm² प्लस, मी विसरले, bm² प्लस 2hm प्लस a, 2hm प्लस a इज इक्वल टू 0 इज अ ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ दिस इक्वेशन. हे आपण बघितलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये, त्याच्या अगोदरच्या एका लेक्चरमध्ये हे बघितलेले की हे स्टँडर्ड इक्वेशन असेल कंबाईन इक्वेशन, तर हे त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन असतं bm² प्लस 2hm प्लस a. हे कसं येतं, व्हिडिओ मी आय बटन मध्ये ठेवते, तुम्ही तो जाऊन बघा परत एकदा. म्हणजे हे कसं येतं ही जर शंका तुमच्या मनामध्ये असेल तर ती पण क्लिअर होऊन जाईल. आता जर एका लाईनचा स्लोप 3/2 असेल मीन्स 3/2 इज वन ऑफ द रूट ऑफ दिस इक्वेशन. हा जो संबंध आहे, हे रिलेशन आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. 2 आपल्याला स्लोप मिळतात, याचाच अर्थ याची ह्या ऑक्झिलरी इक्वेशनची ती 2 रूट असतात. मागे एका एक्झाम्पल मध्ये आपण हे बघितलेलं आहे. आता एक जर स्लोप 3/2 असेल तर वन ऑफ द रूट ऑफ दिस लाईन इज 3/2.
म्हणजे एम स्क्वेअर आहे याची 2 रूट असणार, पैकी एक रूट आहे 3/2, ते आपण सबस्टिट्यूट करूया कारण एक रूट ते रूट सुद्धा हे जे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय करणार. रूट ऑलवेज सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन. पुट m इज इक्वल टू 3/2 हे सॅटिस्फाय करणार. सो बी वरले इथे कदाचित दिसायचं नाही, बी m square means 3/2 square plus 2h. What is m? 3/2 plus a is equal to 0. Therefore b 9/4 plus 3h plus a is equal to 0. आता हे 4 आपण कॅन्सल आउट करूया, म्हणजे हे झालं 9b, म्हणजे 4 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 12h plus 4a is equal to 0 is the required condition. थोडंसं कन्फ्युजिंग हे वाटू शकतं हे काय आहे म्हणून, पण ही सोडवायची मेथड ही सेम आहे. ही कंडिशन असते, या कंडिशन ते सॅटिस्फाय करतं असं याचा अर्थ आहे. कसं सोडवायचं? दिलेले काही कंबाईन इक्वेशन असेल त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं. ऑक्झिलरी इक्वेशन लिहिल्यानंतर जी कंडिशन दिलेली असेल त्याच्यावरनं रूट काढायचं, एक रूट मिळेल आणि त्या रूटवरनं ते रूटसाठी सबस्टिट्यूट करायचं. मग जे इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे ते इक्वेशन म्हणजे तुमची रिक्वायर्ड कंडिशन असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.